श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. जर तुमची ही रास वृषभ असेल तर हा व्हिडिओ किंवा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय अजिबात पुढे जाऊ नका. कारण पुढच्या 72 तासात तुमच्या आयुष्यात असा काही मोठा बदल घडणार आहे ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, गेल्या काही महिन्यापासून आर्थिक विवंचना, अपुरा पैसा आणि न संपणाऱ्या कर्जामुळे तुमची रात्रीची झोप पूर्णपणे उडाली होती ना? पण आता काळ बदलणार आहे. गुरुपौर्णिमेच्या या प्रचंड ऊर्जेमुळे तुमच्या आयुष्यात पैशाच्या बाबतीत एक ऐतिहासिक क्रांती घडणार आहे. हा काळ कोणतीही साधीसुधी लॉटरी लागण्याचा नसून तुमच्या स्वतःच्या आर्थिक नियोजनात आणि हुशारीत अचानक पडणाऱ्या एका मोठ्या प्रकाशझोताचा आहे. आजवर ज्या चुकीच्या आर्थिक निर्णयावर किंवा दुसऱ्याच्या सल्ल्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवलात, त्यामुळे तुमचे मोठे नुकसान झाले होते. परंतु आता तुमची बुद्धी सर्व भ्रम झटकून टाकेल आणि तुमच्या डोक्यात उत्पन्नाचा एक अत्यंत व्यावहारिक आणि ठोस मार्ग उजेडात येईल. या सुवर्ण काळात तुमचे अडकलेले पैसे हळूहळू परत मिळू लागतील आणि पैशाचा ओघ वाढल्यामुळे तुमचा डोक्यावरील कर्जाचे ओझे कायमचे हलके होण्याचा स्पष्ट आराखडा तयार होईल. भूतकाळात पैशाच्या चिंतेने ज्या गोष्टी तुम्हाला अस्वस्थ करत होत्या त्या सर्व समस्या आता एकामागून एक सुटत जातील. नोकरी असो वा व्यवसाय, तुमच्या हातात आर्थिक स्वातंत्र्याची पहिली आणि भक्कम पायरी पडणार आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा केकपट्टीने मजबूत होईल. परंतु यासोबतच एक अत्यंत कडू सत्य आणि महत्त्वाचा इशारा लक्षात ठेवा. जेव्हा तुमचा आर्थिक ग्राफ वेगाने वर जाऊ लागतो तेव्हा तुमच्या ओळखीतील एक अशी व्यक्ती समोर येते जी तुमच्या भावनिक आणि साध्या स्वभावाचा कायम गैरफायदा घेत आली आहे. या 72 तासात जर तीच स्वार्थी व्यक्ती अतिशय गोड बोलून किंवा मोठा आव आणून तुमच्याकडे उधारी मागायला आली तर वेळीच सावध व्हा. जर तुम्ही यावेळी भावनिक होऊन पैसे दिले तर ते पैसे परत मिळवण्यासाठी तुम्हाला पुन्हा त्याच व्यक्तीच्या पाया पडण्याची वेळ येईल. त्यामुळे स्पष्ट शब्दात नकार देण्याची हिंमत ठेवा, कारण तुमची ही छोटीशी सावधगिरी तुमचे हजारो रुपये आणि मनस्ताप वाचवणार आहे. तर मित्रांनो, कौटुंबिक आयुष्याचा विचार केला तर वृषभ राशीच्या जातकांसाठी गुरुपौर्णिमेचा हा काळ एखाद्या अभूतपूर्व महाचमत्कारापेक्षा कमी असणार नाही. गेल्या काही दिवसात घरातील लहान सहान गोष्टीवरून, क्षुल्लक कारणावरून जे सातत्याने वाद होत होते आणि त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये जो दुरावा निर्माण झाला होता तो आता पूर्णपणे नष्ट होणार आहे. सोय ब्रह्मदेवाच्या आणि घरातील ज्येष्ठांच्या आशीर्वादाने घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा जळून खाक होईल आणि पुन्हा एकदा घरात सुख, शांती व प्रेमाचे एक आनंदी वातावरण निर्माण होईल. घरातील वडीलधाऱ्या मंडळीचा पूर्ण पाठिंबा मिळाल्यामुळे वर्षानुवर्षापासून रखडलेली महत्त्वाची कामे, पूजा अर्चा किंवा मालमत्तेशी संबंधित गुंतागुंतीचे प्रश्न आता अचानक सोपे होऊ लागतील. या 72 तासाच्या काळात वैवाहिक आणि प्रेम संबंधामध्ये एक अत्यंत भावनिक आणि सुंदर वळण पाहायला मिळणार आहे. ज्या तरुण तरुणीच्या विवाहामध्ये वारंवार अडथळे येत होते, स्थळे येऊन सुद्धा ऐनवेळी गोष्टी मोडत होत्या, त्यांना आता मनासारखा आणि अत्यंत संस्कृत जीवनसाथी मिळण्याचे प्रबळ योग जुळून येत आहे. विवाहित जोडप्यांच्या आयुष्यात पती पत्नीमध्ये जुने गैरसमज आणि दुर्वे पूर्णपणे दूर होऊन नात्यात पुन्हा एकदा पूर्वीसारखा गोडावा, विश्वास आणि गाढ प्रेम परत येईल. परंतु या कौटुंबिक आनंदात एक महत्त्वाची खबरदारी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. घरातील मुख्य वस्तूची रचना किंवा देव्हाऱ्यातील स्थानाशी छेडछाड करताना विशेष काळजी घ्या, कारण अजाणतेपणी झालेली एक लहानशी चूक घरातील ती शांतता भंग करू शकते. त्यामुळे या काळात पूर्णपणे शांत, संयमी आणि सकारात्मक राहूनच प्रत्येक पाऊल उचला. हा कौटुंबिक आनंद आणि नात्यामधील सुसंवाद तुम्हाला आतून प्रचंड मानसिक समाधान देईल आणि ज्या लोकांनी यापूर्वी तुमच्या कुटुंबावर बोटे ठेवले होते त्यांना तुमच्या घरातील हे आनंदी वातावरण पाहून स्वतःच्याच वागण्याचा आणि शब्दाचा पश्चाताप करावा लागेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, तुम्ही कधीतरी स्वतःला हा प्रश्न नक्कीच विचारला असेल की मी कधीही कोणाचे वाईट चिंतले नाही, कोणाचे वाईट केले नाही, मग नेमकी माझ्याच पाठीत खंजीर का खुपसला जातो? माझ्याच कामात वारंवार अडथळे कसे येतात? तर आता तुमचे कान उघडून ऐका.
कारण या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळण्याची वेळ आली आहे. तुमच्या अगदी जवळच्या वर्तुळात, तुमच्या रोजच्या उठ-बस करणाऱ्या लोकांमध्येच एक असा साप रचलेला आहे, जो तुमच्या तोंडावर अत्यंत गोड बोलतो, तुमची स्तुती करतो, परंतु तुमच्या पाठीमागे मात्र तुमच्याच विरोधात विकारी कारस्थान रचत असतो. या 72 तासाच्या काळात त्या गुप्त शत्रूचा अतिउत्साह आणि एक लहानशी चूक थेट तुमच्या तावडीत येऊन पडणार आहे. आजवर ज्या लोकांनी तुमच्या नकळत तुमचे मोठे नुकसान करायला कोणतीही कसरत सोडली नव्हती, तेच लोक या गुरुपौर्णिमेच्या काळानंतर तुमची प्रगती आणि यश पाहून अचानक तुमच्यासमोर अत्यंत आपुलकीचे नाटक करायला येतील. पण अशा वेळी असा लबाड लोकांच्या बनावट प्रेमावर अजिबात मॅजो किंवा भावळून जाऊ नका. मनातल्या मनात स्वतःला म्हणा की नाटक अगदी उत्तम करतोस बेटा, पण या नाटकाचा खरा डायरेक्टर मीच आहे. लक्षात ठेवा, सापाने जरी जुनी कत टाकली तरी तो आपला विषारी दंश करायचे कधीही सोडत नाही. त्यामुळे अशा कपटी आणि स्वार्थी लोकांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवून तुमच्या आयुष्याची कोणतीही गुप्त माहिती किंवा भविष्यातील प्लॅन्स त्यांच्यासोबत शेअर करण्याची चूक अजिबात करू नका. जेव्हा या गुप्त शत्रूचा खरा आणि भयानक चेहरा तुमच्या डोळ्यांसमोर उघडा पडेल, तेव्हा तुमच्या मनातील सर्व भ्रम आणि अनामिक भीती एका झटक्यात नष्ट होईल. शत्रूचा हा नामोहरम पराभव तुम्हाला भविष्यातील कोणतीही शक्ती हरू शकणार नाही. इतका अफाट आणि मानसिक बळ आणि विजय मिळवून देईल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, घरामध्ये आणि मनामध्ये शांतता निर्माण झाली की माणसाचे मन कामात आणि धंद्यात अगदी 100% लागते. आता थेट वळूया तुमच्या नोकरी आणि व्यवसायाच्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे. कामाच्या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून तुम्ही ज्या भयंकर मानसिक दडपणाखाली आणि तणावाखाली काम करत होतात, तिथली परिस्थिती आता पूर्णपणे पलटी मारणार आहे. आजवर तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेपोटी अतोनात मेहनत घेतली, पण दुर्दैवाने तुमच्या त्या कष्टाचे श्रेय नेहमी भलतेच लोक घेऊन जायचे, बरोबर ना? परंतु या आगामी 72 तासात तुमच्या नकळत ऑफिसमध्ये किंवा तुमच्या व्यापारात एक अशी मोठी राजकीय घडामोड घडणार आहे, ज्यामुळे तुमच्या सर्व विरोधकाची आणि स्पर्धकाची गणित एका झटक्यात कोलमडून पडतील. जो महत्त्वाचा प्रोजेक्ट किंवा जी मोठी अधिकारपदाची जबाबदारी मिळण्यासाठी इतर लोक तासनतास लागूचालन करून खेटा घालीत होते, तीच मनाची जबाबदारी अचानक थेट तुमच्या झोळीत येऊन पडेल. जेव्हा तुमचे हेच विरोधक तुम्हाला त्या नवीन खुर्चीवर किंवा मनाच्या पदावर विराजमान झालेले पाहतील, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर उडालेले रंग खरोखरच पाहण्यासारखे असतील. अशा वेळी त्यांना पाहून मनातल्या मनात म्हणा की माझ्या यशाने जळण्यापेक्षा जर थोडी मेहनत स्वतः केली असती तर आज ही नामुष्कीची वेळ आलीच नसती. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक हाताळावी लागेल. तुमच्या डोक्यात येणारी कोणतीही नवीन बिझनेस आयडिया असो किंवा कामाचा एखादा जबरदस्त नवीन प्लॅन असो, जोपर्यंत तो प्रत्यक्षात कागदावर उतरत नाही किंवा पूर्ण होत नाही, तोपर्यंत तो चुकूनही कोणासमोरही बोलून दाखवू नका. कारण काही लबाड लोक तुमची तीच आयडिया चोरून स्वतःचे नाव पुढे करायला टेपलेले आहेत. करिअरमध्ये तुम्हाला हक्काची आणि सर्वोच्च जागा मिळणारच आहे, पण या सावधगिरी बाळगणे ही तुमच्या यशाची खरी गुरुकिल्ली ठरणार आहे. तर वृषभ राशीच्या जातकांनो, गेले काही दिवस सततच्या आर्थिक व कौटुंबिक चिंतेमुळे, अपुऱ्या झोपेमुळे आणि डोक्यात सतत सुरू असलेल्या विचारांच्या चक्रव्यूहामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यावर खूप थकला आहात. पण आता चिंता करण्याची गरज नाही, कारण ही गुरुपौर्णिमा तुमच्या आयुष्यात एक नवा प्रकाश घेऊन येत आहे. या पावन काळातील सकारात्मक ऊर्जेमुळे तुमची सर्व प्रकारची नकारात्मकता आणि डोक्यावरचा वर्षानुवर्षाचा ताण या गुरुपौर्णिमेनंतर पूर्णपणे नाहीसा होईल. तुम्हाला आतून एक अत्यंत वेगळी आत्मिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळेल. तुमच्या बुद्धीला आणि विचारांना एक नवीन स्पष्टता प्राप्त होईल, ज्यामुळे तुमचे रखडलेले आणि अडकलेले मार्ग आता आपोआप मोकळे होऊ लागतील. गुरुपौर्णिमेची ही अभय देणारी ऊर्जा आणि मिळालेले हे शुभ संकेत तुमच्या आयुष्यात कायम टिकून राहावेत, यासाठी सोय ब्रह्मदेवाचा एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून पाहावा. तर मित्रांनो, सकाळी लवकर उठून तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी घ्या. त्या पाण्यात
चिमूटभर हळद टाका आणि उगत्या सूर्याला ते पाणी अर्ध म्हणून अर्पण करा. अर्ध देताना मनातल्या मनात आपल्या गुरुचे किंवा कुलदेवतेचे स्मरण करा आणि तुमची सर्वात मोठी इच्छा 3 वेळा बोला. हा उपाय करण्यासाठी कुठलाही मोठा खर्च करण्याची गरज नाही. तो तुम्ही अगदी सहजपणे आपल्या घरी करू शकता. पण याचा प्रभाव तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या संकटांना आणि दारिद्र्याला दूर करण्यासाठी जादूसारखा काम करेल. जर तुम्हाला आपल्या गुरुच्या आशीर्वादावर आणि या ब्रह्मांडाच्या नियमावर पूर्ण विश्वास असेल, तर या ज्ञानाचा स्वीकार करा. तर मित्रांनो, काळ कसाही असो, जर मनाचा आणि कष्टाचा आत्मविश्वास भक्कम असेल, तर कोणतीही ताकद तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही. गुरुपौर्णिमेची ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात सुख, संपत्ती आणि शांती घेऊन येवो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या वृषभ राशीच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.